प्रकाशित उद्घाटन देखील केलेलं आहे मैदानाचं. मित्रांनो, आपला दशम हिंदकेसरी बकासूरची एंट्री मैदानात झालेली आहे. आपला बिंजोडचा बेतात बादशाह आणि घाट गाजवणारा आपण हिंदकेसरी मथुर बघतोय, तसाच भारत केसरी मथुर बघतोय. घोडचा सर्जा तुम्ही बघताय, याला वेगाचा देव बोलला जातो असा नंदी विठ्ठल नाना यांच्या धावणीचा तेजा बघताय तुम्ही. तर आपली वागली गावची आणमन छान आपण हरण्या बघतोय. तसं तुम्ही समोरच बघू शकता, ही छोटी छोटी वासरं ज्यांच्यावर गुलाल टाकलेलं आहे ही विकण्यासाठी आलेले आहेत. परत आपली शिरसवडीची रायफल बघताय आणि आज आपला मथुर एखादर एक सोबत पैरा असणार आहे. नक्की पळायला गेलेलं आहे, तोपर्यंत आपण नाश्ता वगैरे करून घेऊया. तर मग चिकन आणलेलं आहे, चटणी आहे बोंबलाची. नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? मजेत ना? तर ही व्हिडिओ खास तुमच्यासाठी, कारण की मी जाणार आहे आता आपल्या मालशिरसच्या मैदानामध्ये. तरी पण मैदानाला 50 वर्ष झाली. मैदानाचा मोठा असा इतिहास आहे आणि प्रत्येक बैलगाडा प्रेमींना किंवा बैलगाडा मालकांना असं वाटत असतं की आपला नंदी जो आहे तो एक नंबर करावा. आणि मोठा असा इतिहास आहे. प्रत्येक वर्षी मोठे मोठे नंदी या मैदानाचे मानकरी देखील होतात. आणि यावर्षी असणारे मथुर असणार आहे, घोटचा सर्जा असणार आहे, भुंगा असणार आहे, तसंच आपला दशम हिंदकेसरी बकासूर असणार आहे. आणि असे भरपूर सारे टॉपचे नंदी आहेत. नावं घेऊ तेवढी कमी आहेत. असे एकदम टॉपचे असे नंदी या मैदानात असणार आहेत. आणि यामधून कोण आता नामवंत असं नंदी जो मोठा असा इतिहास रचेल, म्हणजे मालशिरस मैदानाचा एक नंबरचा मानकरी होईल, सर्वांना अशी उत्सुकता आहे. पण कदाचित असं देखील होतं की एखादा नवीन असा चेहरा देखील उजेडात येतं. तर नक्की काय होतं मैदानात, पूर्ण अशा घडामोडी, म्हणजे जसं काय मैदानात काय झालं सकाळपासून, मी त्या मैदानात सकाळपासून असणार आहे तर पूर्ण फायनल होईपर्यंत असणार आहे. तर ही व्हिडिओ कदाचित थोडी मोठी असेल, पण यामध्ये तुम्हाला जी डिटेल बघायला भेटणार आहे, तुम्ही जरी अड्ड्यामध्ये नाही आले, म्हणजे मैदानात नाही ना आले, तर तुम्हाला असं वाटेल की मैदानात आलेलं आहे. सो व्हिडिओ नक्की पूर्ण बघा, ही खास व्हिडिओ तुमच्यासाठी. सो आता आपण संध्याकाळी निघणार आहोत तिकडे जायला. सो चला ना, आपली टीम वगैरे दाखवतो कोण कोण आहे सोबत, आणि त्याच्यानंतर डायरेक्ट आपण मैदान बघू. पण आहे सुरसांच्या घरी आणि आपल्या आता कार घेऊन आपण आता थोड्याच वेळात निघणार आहे. आणि आपली कार देखील रेडी आहे आणि सूरज आता ड्रायव्हिंग सीटवर बसलेला आहे, कारण की सूरज अख्खी रातभर चालवशील का? अरे चालवशील एकटाच गाडी का बिजा कोणा देशील? प्रत्येक वेळेस माहिती आहे ना, वन साइड किंग बाई, वन साइड किंग ना. ठीक आहे, चला आता हलवलं आपल्या बॅगी देखील आता मागं टाकत आहोत. आणि नेहमीप्रमाणे या माणसाबद्दल बोलून काहीच फायदा नाही. वाया गेलेला पोऱ्या, निव्वळ वाया गेलेला, कधी टाइम येत नाही. हा, इथं राजेश दादा आहे, तन्मय आहे आणि दीपू मुंडे. हल्ली ट्रेंडिंगचा विषय म्हणजे दीपू मुंडे गाडीत पहिलाच बसलेलं आहे. आणि आता आपण सगळे निघत आहोत. आणि सो चला आता निघूया. तर आता आपण आलो आहोत मालशिरसच्या मैदानात. तरी पण 7-8 तासाचा प्रवास होता. आपल्या सर्व यूट्यूब फॅमिलीने सुखरूप असा पार पाडला. आणि आपल्या मागे आता मैदान आहे. सर्वप्रथम आपण आधी मैदानात जाऊ, मग त्याच्यानंतर कोणते कोणते नंदी आले ते तुम्हाला दाखवतो. आणि मध्ये मध्ये आपल्या व्हिडिओ देखील येतच राहतील. जसं का कोणाची एंट्री झाली का मुलाखत असेल तर नक्की चॅनलवर तुम्ही ॲक्टिव्ह राहा. भरपूर अशा आजच्या मैदानाबद्दल तुम्हाला अपडेट भेटणार आहेत. सो चला आता पण आता मैदानाच्या मध्ये आहे. तर बघा, मैदान एकदम मोठं असं मैदान आहे. तरी पण 1000 फूटचं तरी अंतर असेल मैदानाचं. आणि सुंदर अशा फाट्या देखील केलेल्या आहेत. आणि पाऊस वगैरे नाही इकडं, एकदम सुंदर अशी सकाळ देखील झालेली आहे. आणि या बाजूला आपण बघतोय इकडं निकाल असणार आहे. ते या बाजूला एक बॅरिगेड आहे, म्हणजे या बाजूला एक स्टेज बनवलेलं आहे पब्लिकला बसण्यासाठी. तसंच या बाजूला देखील एक बनवलेलं आहे, म्हणजे पब्लिकची देखील काळजी घेतलेली आहे चांगल्या पद्धतीने. आजचं मैदान खूप चांगलं असं पार पाडणार आहे. सो चला आता कोणते कोणते नंदी आले आहेत ते पण आपण बघूया. ते या बाजूला आपल्या भरपूर सारे नंदी दिसत आहेत. तर आपण एक एक करून प्रत्येक बैलाची आपण थोडीफार माहिती देखील घेऊया, कुठून वगैरे आल्यात ते. तर आपली वागली गावची आणमन छान आपण हरण्या बघतोय. हिंदकेसरी हरण्या, महान भारत केसरी हरण्या एंट्री झालेल्या. बबलू दादा देखील आहेत. आपण आपला वागलेगावचा हरण्या बघतोय. हरण्या नक्कीच भरपूर जागेवर
नाव असं केलं बघा. आपल्याला तिथून खुणवत देखील आहे आणि आज देखील त्याच रुबाबात आपल्याला दिसणार आहे. आणि चला आता दादांशी देखील बोलूया आजच्या मैदानाबद्दल, आपण माहिती देखील घेऊया. समोरच आपण बावधनचा लक्ष बघतोय, एक हिंद केसरी झालेला नंदी आपण बघतोय. दादांजवळ आता आपण माहिती घेऊया. दादा नमस्कार. नमस्कार. कसं आज नियोजन आहे आपल्या लक्षाचं? आज काय नियोजन चांगलेच आहे. म्हणजे कोण पेरा वगैरे कोण का गुपित आहे? हो, आबा डोंगरे यांचा नंदी आहे. आणि कितव्या गटात वगैरे पळणार आहे? लक्ष आता 53 मध्ये पळणार आहे. 53 गटात 53 मध्ये पळणार आहे. तरी आपण सकाळी मैदानात आलेलो आहोत, नक्की कारण काय? सकाळी म्हणजे आराम गावतो बैलाला, त्यासाठी लवकर यायला लागतं. आणि बैलाबद्दल मला माहिती द्या ना, म्हणजे कोणत्या कोणत्या मैदानात हिंदकेसरी झालेला, खरेदी वगैरे कशी काय झालेली? खरेदी पेट नाक्यान झालती. खरेदी म्हणजे पहिलेच 81,000 रुपयाला वासरू घेतलेला आपण. हा. 11 महिन्याचं. अच्छा. हो. आणि किती वेळा हिंदकेसरी झाल्या आणि कोणत्या मैदानात झालेला आहे? आता ते काय मी म्हणजे मैदानात जात नव्हतं, हा. जरा घरीचे प्रॉब्लेम असल्यामुळे माहिती नाही जरा. अच्छा, ठीक आहे, चालेल. तुम्हाला आजच्या मैदानासाठी मी शुभेच्छा देतो. नक्कीच आज आपण गुलालाचे मानकरी होऊ. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. आपल्या नंदीचं नाव काय? शंभू. आणि कलर केलेला आपण पिवळा असा कलर, नक्की कारण काय? आता सण येऊन गेला ना, बेंदूर सण महाराष्ट्राचा. अच्छा, मग त्या सणानिमित्त असे सजावट वगैरे केलेली का? हा. कसं केलं सण, म्हणजे कसं सेलिब्रेट केलं? पारंपरिक शेतकऱ्याचा सण आहे हा. सण दरवर्षीप्रमाणे आपला हा आनंदी सण गेलेला आहे. आणि आज आपलं नियोजन कसं असणार आहे शंभूचं? नियोजन महाशिरस्करांचा सरदार आहे. काय अपेक्षा असणार आहेत आजच्या मैदानाचं? बघूया पुढे. चला दादा, मी तुम्हाला शुभेच्छा देतो आजच्या मैदानासाठी. धन्यवाद. तर तुम्ही आपले सोनूशेठ भोपतराव म्हणजेच आपले मुंबईचे बैलगाडा मालक, त्यांचा सिकंदर आहे बघा. कशा देखण्या अशा रूपाचा सिकंदर आहे. सध्या चर्चेत असणार आपण सिकंदर समोर बघतोय. नक्कीच आज बैल आजच्या महिन्यात चांगलं असं नाव करणार आहे. मित्रांनो, आपला दशम हिंदकेसरी बकासूरची एंट्री मैदानात झालेली आहे बघा. कशा रुबाबात आपली बकासूरची एंट्री झालेली आहे. आणि इथं मोबाईल शेट देखील आहेत. आज नक्कीच आपल्याला टॉपचं असं नियोजन देखील बघायला भेटणार आहे बकासूर. चला आता कमेंट करून सांगा कोण असणार आहे आज बकासूर सोबत फेरा. बक्या डॉन नजर बघा, एक नेहमीच कॅमेऱ्यावर असते बक्या डॉनची. आपल्याला खुणवते बक्या. बक्या डॉन. आज पण आजच्या आपल्या हिंदकेसरी मैदानात बकासूर. आताच आपण बक्या डॉनची म्हणजे बकासूरची एंट्री बघितली मैदानात. आणि आज चर्चेत असणारी जोडी म्हणजे चिक्क्या आणि बकासूर पळणार आहे असे चर्चा आहे. तर नक्की कोण पेर आहे, तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा. आणि कोणत्या गटात? महाराष्ट्र चॅम्पियन सोन्या बघता तुम्ही. आणि थोडीशी आता सजावट देखील चालू आहे. मग दादा सजावट करत आहेत. देखण्या अशा रूपाचा सोन्या कसा आहे. उद्घाटन देखील केलेलं आहे मैदानाचं. आणि आजच्या या मैदानामध्ये देखील बघूया कशा पद्धतीने पब्लिक झालेली आहे. त्याचबरोबर आजच्या मैदानाचे झेंडा पब्लिक आता त्याचबरोबर समालोचक आणि आयोजक यांना या ठिकाणी पळायला गेलेलं आहे. तोपर्यंत आपण नाश्ता वगैरे करून घेऊया. तर मग चिकन आणलेलं आहे, चटणी आहे बोंबलाची. या बाजूला व्हेज आहे, म्हणजे व्हेज म्हणजे अतिश व्हेज आहे. काही माहीत बकासूर कसा व्हेज येतं. आपली पूर्ण टीम बसलेली आता जेवायला. तर तुम्ही पण या, जॉईन व्हा. आपला बिंजोडचा बेतात बादशाह आणि घाट गाजवणारा आपण हिंदकेसरी मथुर बघतोय. तसाच भारत केसरी मथुर बघतो. सध्या आपण बघतो प्रत्येक मैदानात आपल्याला नंबरामध्ये दिसतंय मथुर बघा. जसं त्याच्या आपण जवळ जातो तशी त्याची नजर आपल्याला कॅमेऱ्यावर दिसते. आणि इथं शुभमदा देखील आहे, गौऱ्याचा देखील आहे इथं.
परत आपली शिरसवडीची रायफल बघताय आणि आज आपला मथुर एखादर एक सोबत पैरा असणार आहे. नक्कीच ही जोडी आपण बघितलेली आहे, हिंदकेसरी झालेली आहे. हिंदकेसरी जोडी बोलावं लागेल. आजच्या मैदानात देखील चांगलासं नाव करून दिली जोडी. स्पीड एकदम टॉपचा लागते या जोडीला. समोरून तुम्ही एवढी गर्दी बघून समजला असाल कोणती जोडी आलेली आहे ती. बरोबर शिरसाटकरांची रायफल आणि आपला मथुर आलेला आहे. या जोडीबद्दल आपण जेवढं बोलू तेवढं कमीच आहे, कारण टॉपचा स्पीड लागणारी जोडी बजर वाजला की सगळे पळायला चाललेलं आहे. या व्हिडिओमध्ये आपण सुट्टीचा थरार बघणार आहोत, कारण वारंवार सांगितलं जात आहे थोडा वेळ आहे, दिलेल्या वेळेत आपली बैल आत आली पाहिजेत. आणि गाडीवर आपले सगळ्यांचे लाडके ड्रायव्हर अच्युत ड्रायव्हर आहेत. वातावरणात बदल झालाय, टोप्या घाला. काय झालंय, पलीकडनं बैलगाडी मालक राष्ट्रीय शासनात निघाले, काही जण आत्महत्या नाही. सगळ्यांना समान नियम आहे, नियमांचं पालन आपण केलं पाहिजे. पलीकडे गेलं पाहिजे. तसंच तुम्ही समोरच बघू शकता ही छोटी छोटी वासरं ज्यांच्यावर गुलाल टाकलेलं आहे, ही विकण्यासाठी आलेले आहेत. आपण किमती वगैरे काढत नाही यांच्या. हे पण बघा एकदम छोटा असा वासरू कसं आहे बघा, शांत आहे. गुलाल घेतला. या बाजूला तसे छोटे छोटे वासर आहेत. विक्री आहे मैदानात, कोणाला पाहिजे का सांगा फक्त. रायफल 81-81चा छोटा भाऊ म्हणजे सिकंदर 81-81 देखील मैदानात दाखल आहे. आणि सिकंदर इथं बांधलेला, सॉरी इथं रायफल बांधलेला, पण तो आता शर्यतीसाठी गेलेला आहे खाली. आणि थोड्याच वेळात सिकंदर देखील जाईल. रुबाब बघा या नंदीचा अशा पद्धतीने आराम करते बसलेला आहे. आणि शिंगांचा कलर देखील थोडा युनिक केलेला आहे, पोपटे असा कलर दिला आहे जेणेकरून ते एकदम उठून दिसतं. आणि बसायची स्टाईल देखील बघा कशी, उभं राहिलं वाटतं. नको नको बसून उतरा बाबा, उठू नको. विठ्ठल नाना यांच्या धावणीचा तेजा बघता तुम्ही. नक्कीच चांगले चांगले नंदी आपल्याला विठ्ठल नाना घडवताना दिसतात. आणि त्यांच्या धावणीला जसा तेजा झाला, दिवाणा झाला, असे सुंदर सुंदर नंदी आपल्याला बघायला भेटतात. तसे भरपूर असे नंदी त्यांनी घडवले देखील. घोडचा सर्जा तुम्ही बघताय, याला वेगाचा देव बोलला जातो असा नंदी. त्याच्या वेगापुढे सर्व काही काय एवढा स्पीड असणारा नंदी तुम्ही समोर बघताय. बाहुल्या देखील बघताय तुम्ही, बाहुल्या आणि हिंदकेसरी सर्जा. अमित डांगे ज्याने गोरेगाव ते सुसगाव 215 किलोमीटर अंतर बिना चपलीने पार पाडलं, त्याचं एक आपण उदाहरण बघतोय. इथे सुंदर असा फोटो, इथं बकासूरचा फोटो, नाही तर अमित दादाचा देखील फोटो आपल्याला या गाडीवर बघायला भेटते. कसं सुंदर असं एक आहे. नक्कीच त्यांचं भरपूर असं प्रेम आहे बकासूरवर, तुम्ही ते बघू शकता या व्हिडिओमध्ये. हे 2 मिनिटात जरा भेट घेऊ द्या ना रायफलची. थांब ना, अलीकडे अलीकडे मध्ये येऊ नको. 2 मिनिट थांब ना, पाठीमाग थांब ना 2 मिनिट. जेव्हा पण दादा मैदानात येतात तेव्हा अशी गर्दी असते फॅनची. आता रायफल निघते पहिल्या सेमीसाठी. सेमी क्रमांक 1 टास्क क्रमांक 3 वर आपली जोडी असणार आहे रायफल आणि मथुर. आता तयारी चालू आहे रायफलची आणि मथुर देखील आता थोड्या चुलत निघा. रायफल इथे मथुर पाशी पब्लिक बघा किती सारी आहे. आणि त्याची देखील तयारी चालूच आहे. जोडी निघाले पहिल्या सेमीसाठी.
फुल पॅन बघा, मथुर पॅन. मथुर फॅन बघा. नाद बघा, नाद झाडावर चढले मित्र. समोर तुम्ही गुंगाडावून बघताय. आज मालशिरस मैदानात फायनलसाठी पात्र राहिलेला नंदी बघा कशी मस्ती केले त्यांनी. गळ्याला ती दोरी लावून घेतलेली, किती मस्ती करतोय बुंगा आणि सरजा. आजची टॉपची जोडी. या बाजूला वकील बघता आणि इकडं सम्राट बघताय. तुम्ही कुठं बांधलं बैल? त्यांचं आहे ना. ठीक आहे, फायनल झाल्यावर येतो मी. हां, फायनल झाल्यावर. नाही, फायनल झाल्यावर येतो. गुलाल घेतल्यानंतर किती सारे मथुर फॅन इथं आहेत. बघाल तितके मथुर फॅन आपल्याला समोर दिसतात. मथुर किती शांत झाले. ए